पंचेतान् विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरा सरस्वती प्रणदादौ सर्वकार्य मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथि देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय गोविन्दाय गोविन्दाय। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते। वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति। निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्त भाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्त भाई एकनाथ नामदेव तुकाराम। एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। नमः पार्वती पतये हर हर महादेव। मनुष्य जन्मामध्ये स्नेहामुळे क्लेश भोगावे लागतात। काल आपण पाहिलं, आपण ज्यांच्याशी जास्त स्नेह करतो त्या स्नेहापासून आपल्याला जर स्नेह मिळाला नाही तर क्लेश होतो। म्हणून कोणाचंही करावं आणि विसरून जावं। आपण काय करतो, लिहून ठेवतो कोणी किती पैसे दिले लग्नात आणि त्याने आपल्या लग्नात नाही दिले की लगेच नाराज। असं आहे। स्नेह काय करतो, दुःख देतो। मग पुत्र स्नेह, स्त्री स्नेह, पती स्नेह, शेजारता पाजारता हे सगळे स्नेहात जमा होतात। आपण स्नेह करावा पण अति करू नये, असं आहे। हे लक्षात ठेवलं पाहिजे। आणि जसे लोक दूर होतात, मोठे होतात, त्यावेळा आपण त्यांच्यापासून दूर झालं पाहिजे। नातू लहान आहे तोपर्यंत स्नेह करणं ठीक आहे, पण तो मोठा झाला, नोकरी लागला, त्याच्यापासून आपण दूर झालो पाहिजे। तो दूर होतो पण आपण होत, असं आहे। आणि त्यामुळे आपल्याला क्लेश होतो की बा आपण एवढी काळजी करता पण ते कोणी फिरूनच पाहता नाही। क्लेश कोणाला झाला, आपल्याला। म्हणून हा स्नेह मोठा क्लेश करतो। पहा तुम्ही त्यांना जर कुठे गावाला जायचं असेल, तुम्ही आजारी असं काय असं ते आमचं तर फिक्सच ठरलंय, रिझर्वेशन झालंय, बिलकुल जाणार ते। आणि तुम्ही जर गेले तर अति स्नेहामुळे क्लेश होतात। हां, अति स्नेह करायचा नाही आणि तो स्नेहाचा भास आपल्याला बांधून टाकतो। तो स्नेहाचा पाश जो आहे तो आपल्याला बांधून टाकतो आणि म्हणून प्रत्येक कार्यात आपण असफल होतो। प्रत्येक कार्यामध्ये असफल होतो आणि आपल्याला दुःख भोगावं लागतं।
त्याप्रमाणे अज्ञानी जन हे नेहमी कष्टामध्ये घासले जातात. अज्ञानी जीव जे आहे ते अति कष्टामध्ये. मनुष्य, स्त्री, पुत्र आणि कुटुंब हा संसार तऱ्हेतऱ्हेनं आपल्या पापाचा बटवारा आपल्याकडे करतो. म्हणजे आपल्याकडे येतं पाप. उदाहरण सांगतो, कोणाचा मुलगा वाईट वागला, बायकोला टाकून घातले, बाप नाव कोणाचं गेलं, क्लेश कोणाला झाला. आमच्याची पोरगी पळून गेली, क्लेश कोणाला झाला, बाई काय कर, आई काय करे, बापाचं काम होतं झालं. म्हणजे सगळे क्लेश कोणाकडे येतात. नात पळून गेली पोरीची पोरगी, कोणाकडे आली, कोणाची, यांची. हे लक्षात नाही येत आपल्या. आपण तिचा आजोबा सोडून देतो, म्हणजे आपल्या मुलीचा बाप सासरा त्याला सोडून देतो पाहायचं, हात कुंड्याला घेऊन फिरतो जिकडे तिकडे. पोरीचा बाप नाती करत. आता काही गरज आहे का? पण जातात ना. त्यांना काय समजणार आहे, ते येडे आहे, त्यांची नात नाही का? असे हे स्नेह. आणि त्यामुळे आपण त्या मुलीच्या मुलीच्या सासऱ्याला गेलं ते मध्ये मध्ये करतं, मग आपण त्या डोकं उठाड करा. असं आहे. म्हणून आपल्या मुलीला कळायला पाहिजे की आपल्या बापाची इबरत कशी राखावी. पण ती आज्ञा नसते. ती इकडून तिकडून बापाला एलपाटे करायला लावते. हे कळत नाही, कारण आपण तिला तसं वळण लावलेलं नाही. मग त्या स्नेहामुळे आपल्याला दुःख होतं. हा ना, एवढे तिचे नातेवाईक आहे पण कोणी फिरून पाहत नाही, मला जावं लागतं. कारण म्हणलं तू मेल्यावर कोण जाईल, विचारावर त्याला. हां, मग जे होईल ते होईल. मग जे होईल ते ना, ते पापाचे बटवारे हिस्सा आपल्याकडे येत असतो. तुम्ही केलं मुलीच्या घरी तरी तुमच्याकडे दूषण येतं. मध्ये मध्ये करतात ते, त्यांना सवय आहे. अपमान होतो पण तरी हे पचवत राहता, कारण स्नेह. कोण पचवायला लावतो ते सगळं स्नेह. म्हणून लोक आणि परलोक दोघा ठिकाणी या लोकांना क्लेश भोगावा लागतो. असे लोकांना हे लोकही आणि जाताना सुद्धा सगळ्यांचं कसं होईल गेला, म्हणजे तिथेही क्लेश भोगतो. आणि म्हणून ज्याप्रमाणे एखादा हत्ती म्हातारपणी गाऱ्यात अटकून जावा, त्याची ताकद कमी होणे, त्या गाऱ्यातच तो पडून मरून जातो आणि बाकीचे लोक त्याचं आयतं मांस खाता. पशु पक्षी जीवजंतू तसं होतं म्हणे माणसं. तीच मुलगी येते मग जळगावला, दादा बाबा कधीचे 8 दिवस झाले पडले, पाण्याने कधी जाते. ज्या मुली करता हिनं तळमळ केली ती बुवाला विचारायला येते कधी जाते. असा स्नेह आहे. म्हणजे इहलोक आणि परलोक, इहलोक आणि इतके कठीण असतात. पोरी दादा बाबाने मी काय मार्च एप्रिल पाहिला पोरांच्या परीक्षा तिकडे, ते परीक्षा तर होऊन जाते मग मरते तर बरं होतं असं म्हणते ती निफाडवाली. आता ते बापाचं मरण का मार्च एप्रिल सोडून होईल, कसं काय होईल, ते मरण आहे. राजाशी मृत्यू आला, बहुलक्ष कबूल केला, परी मृत्यून सोडवे कोणाला. मृत्यून म्हणे संत, मृत्यून म्हणे महंत, मृत्यून म्हणे पंत. 1 मिनिट सुद्धा तो लेट करत नाही. अगदी तडकी फड. म्हणून कुटुंबाची आसक्ती हाच माणसाचा फास आणि शोकाच्या समुद्रामध्ये बुडतो. ज्या वेळेला पुत्र धन बंधू आणि बांधव या सगळ्यांचा दुःखाने त्याला सांभाळ करावा लागतो, त्यावेळेला त्याचं दैव कठीण असतं. म्हणून जन्म आणि मृत्यू हे दैवाधीन आहे.
आणि दैव ज्याला अनुकूल आहे त्या माणसाला किती शत्रू निर्माण झाले तरी शत्रू पराजित होता, पण तो मोकळा राहतो. आणि ज्याला दैव अनुकूल नाही त्याला सगळे सोयरे भाऊ पोरं हे सुद्धा शत्रू होऊन जातात. अहो, सक्का मुलगा शत्रू होता बापाचा. माझ्याकडे एक माणूस आहे, पोलीस खात्यातून रिटायर झाला, पैशाची शेती घेतली, दोन्ही मुलांनी निमेनिम शेती वाटून घेतली आहे, त्याच्या नावावर एक तुकडं बी ठेवलं नाही. अरे त्याला म्हटलं तुम्ही दोघांची काढून द्या. ते म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, पेन्शन आहे तुम्हाला. आता कोणीच वागवत नाही, स्वतःच्या पेन्शनने खात्यातून नवरा बाई, कारण हे दलदल आहे. दैव अनुकूल नाही ना, त्यामुळे पुत्र सुद्धा शत्रू होतात. म्हणून तर गदी मांडगुळू म्हणतात ना, दैव ज्याचे दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आपलं जर दैव अनुकूल असेल तर आपल्याला वेळोवेळी डॉक्टर मिळतो, औषध मिळतो. नाही तर काही लोक काय म्हणतात, काय औषध घेता जाऊ द्या, जे व्हायचं असेल देऊ, असा सल्ला देऊन आपल्याला संपवतात, हार भोगायला लावतात. औषध काय करतं, यातना कमी करतं. दिवस टाळू शकत नाही औषध, पण ज्या यातना होता ना त्याचं प्रमाण कमी होतं, म्हणून औषध महत्त्वाचं आहे. समुद्र मंथनातून कशा करता देवाने धन्वंतरी काढलाय, तर जीवाला सुख व्हावं म्हणून. आता तो विज्ञान इतकं आहे, कुत्रे बैल यांना सुद्धा औषध दिलं जात आहे. आपली जी गोळी आहे ना पेन किलरची, ती एवढी गोळी बैलाला आणि म्हशीला देतात, कारण त्यांनाही यातना व्हायला नको. विज्ञान फार पुढे गेलेलं आहे. मग त्याचा उपयोग काय आहे, आता त्याच्यामध्ये आपण लोभामुळे काही करतो, खोटी औषधं विकतो, ती गोष्ट वेगळी आहे. पण औषध कशा करताय, जीवाच्या रक्षणाकरता. वनस्पती शास्त्रामध्ये ज्या सांगितल्या आहे त्या कशा करताय, रक्षणा करताय. जीवाचं रक्षण होण्याकरता औषध आहे. औषधाचा दुरुपयोग करायचा नाही, सदुपयोग करायचा आहे. म्हणून ते म्हणतात सगळं दैवाच्या अधीन आहे. मनुष्य हितेशी युक्त असेल तर घरातही शत्रू निर्माण होतात. म्हणून बुद्धिमान लोक दैव अनुकूल असेल तरच जास्ती भानगडीत पडतात, दैव अनुकूल नसेल तर दुसऱ्याच्या भानगडीत पडत नाही. काही लोक म्हणतात ना आम्ही एवढा हात घालतो सगळ्यांच्या तोंडात, पण कोरडा निघतो. तुम्हाला दैव अनुकूल नाही आहे. काही लोक इतकुसं करतात पण त्यांना पद्मभूषण असं आहे ते, भारतरत्न असं आहे. म्हणून स्वरूपाची स्थिती अनुभवली, ज्यांचा बुद्धियोग सुखप्राप्त आहे अशा लोकांच्या जीवनात द्वंद्व राहत नाही. बुद्धियोग म्हणजे जे बुद्धीने जगतात. उदाहरणार्थ सांगतो, एक अधिकारी आहे, तो मुंबईला चालला, त्याची आई म्हातारी आहे आणि पत्नी बरोबर आहे. आता ते डबा करून दिला तर पत्नी ते गेले, आता तिला ते काही काम करायचं करते. ही म्हातारी म्हणते बहीण किती वाजले, म्हटलं 12. भाऊ मनमाडला पोहोचला असेल ना, आधीच नाही म्हणून तो मनमाडला काही खाऊन पिऊन गेल तर बरं होईल. ती बाई म्हणे दिले ना, खातील नाही, गुच्छ बघा. पुन्हा 1.5 तासानं ती म्हातारी म्हणे बाई किती वाजले, म्हटलं 2. इगतपुरीला गेला असेल भाऊ, चिकी बिकी खाईन तर बरं होईल. ती म्हणे मी दिलंय ना, मग 8 वाजले. पोचला असेल तो, ताईन तो गप्पा मारत असेल, म्हणजे कुठे फोन केला तुमच्या पोराने, इतका काय जीव टाकतात. ती बाई असं म्हणते, ती बाई पुन्हा अर्ध्या तासानं, कारण तिचा स्नेह आहे, हिला ज्ञान आहे, हिने बुद्धियोग चालवलं आहे. 8 तासात हा मुंबईला पोचेल आणि त्याच्या बहिणीकडे जाईन खाईन. आपल्याला काय करायचं आहे, हा बुद्धियोग केला. म्हातारीने बुद्धियोग न केल्यामुळे
मुलगा मुंबईपर्यंत पोहोचेपर्यंत म्हातारी असं आहे. ती सून स्वतःच्या मुलाकरता मात्र तसंच वागते, कारण तिचा स्नेह जास्ती असतो, ती बुद्धियोग चालवत नाही ती. म्हणून दधामी बुद्धियोगम. भगवान काय म्हणतात, तुम्ही जीवाला काय दिलाय? बुद्धियोग. बुद्धीने जग. अर्जुन स्वतःच्या बुद्धीने जगत नव्हता म्हणून भित्रा झाला होता. भगवंताने गीतेत काय सांगितली? बुद्धी. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणते, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सगळे. जो आपल्या परमात्मा प्राप्ती करता आपलं जीवन परमात्म्याला समर्पण करतो तोच जीव. त्याची बुद्धी तिकडे लागून राहते. आपण जाता जाता काळी माती मंदिरातली न्यायचा विचार करू, उद्या काम आहे. असं आहे ते. माठ पडताना माठ बऱ्याच बाया येतात. ते मारवाडी बाई ती मला म्हणे, दादा हे काही तुमच्या उपयोगाचे नाही. म्हटलं ते आखाजीचे त्याचा बाप बसला आहे त्याच्यात, तू घरी नेलं तर त्रास होईल. काही गरज आहे का त्या? तो आमचा देशपांडे त्याच्यानं पाणी घालतो झाडांना, माठ माठ भरून भरून. असं आहे, त्याचा उपयोग आहे. दान आहे ते. ते पितरांचं दान तुम्हाला घेता येणार नाही. पवित्र आहे. ती जेवढे प्रश्न विचारायचे त्याच्या उत्तर उलट द्यायचं म्हणजे. 4-5 नवीन माठ घेऊन या. हे अपवित्र वापरू नका श्राद्धाची. भलते चिकट असतं काही लोक. त्यांना वस्तू दिसली की ती पाहिजे असते. आता हे आपले निर्माल्याचे हार लोक घेऊन जातात ना. बाकीचे म्हणतात तुमचं निर्माल्य जास्ती पडत नाही. म्हटलं आमचे लोक घेऊन जातात. काय करतात म्हटलं, दरवाजाला लावतात, त्याच्यामुळे त्यांना पैसे मिळतात. जो तो उचलतोय. असं आहे, कारण ते देवाचं पुष्प निर्माल्य हे प्रसाद आहे. हे जो भक्त आहे त्याला कळेल तो प्रसाद आहे, इतरांना काय कळेल? मग त्याला बुद्धियोग लागतो, बुद्धी चांगली लागते. म्हणून बुद्धीने सुख मिळतं आणि जीवातलं द्वंद्व कमी होतं. आणखीन काय कमी होतं धर्मराजा जीवनातलं? तर मत्सराचा अभाव येतो. म्हणजे आपण कोणाचा द्वेष करत नाही, कोणाची बरोबरी करत नाही. पण पूर्वीचे लोक म्हणायचे ना, कोणी सरी घातली म्हणून का आपण दोरी लावून फास मारायचा आहे. म्हणजे काय केलं त्यांनी? त्यांची बुद्धी चांगली होती की जे आपल्या नशिबात नाही ते नाही. आता तर लोक खोटं घालतील, कारण बरोबरीच करायची सगळ्यांना. म्हणून मत्सराचा अभाव होतो आणि त्यामुळे अर्थ आणि अनर्थ याच्यापासून त्यांना व्यथा पोहोचत नाही. अर्थ म्हणजे प्राप्ती आणि अनर्थ म्हणजे खर्च. खर्च झाले तरी काही दुःख करत नाही काही लोक, कारण त्यांना बुद्धियोग असतो किंवा वेळ प्रसंगाला खर्च करावा लागतो. करून झाला ना मग ते डोक्यात म्हणजे कागदपत्र फेकरे जाऊ दे, काय करतो सांभाळून ठेवून टाक. त्याचे नफा तोटा पाहत नाही ते. पण व्यापार असेल तर तिथे नफा तोटा पाहावा. असं आहे. हे काही व्यापारी इतके हुशार असतात, त्यांचे हे खोके येतात ना, हे खोके विकून धर्म करतात. ते त्यांचे पैसे ठेवलेले असतात, ते खोक्याचे रद्दीचे याचे असे, आला की दे, आला की दे, मुद्दलमधून नाही जाऊ देत. हे बुद्धी आहे ती. काय आहे? बुद्धी आहे. कारण अर्थ आणि अनर्थ, अर्थाला सुद्धा बुद्धी लावली तर नीट वापरला जातो. बरेच लोक काय करतात, कोरपाट कागद वापरून टाकतात. हे मोठं लेटर पॅड काही करत नाही, किरकोळ गोष्ट आहे त्याच्यावर करायची, कारण तो कागद फेकलाच जातो. शेवटी कागद फेकलाच जातो. हे लक्षात आलं पाहिजे. अर्थ आणि अनर्थ. एखाद्या वेळेस नुकसान झालं तर ते होणारच होतं, ते डोक्यातूनच काढून टाकतात.
काही लोक नुकसानाची चिंता करीत करीत स्वतःला जाळतात. चिंतेने काय होतं तर मनुष्याचं शरीर जळतं, झिजतं. म्हणून चिंतामुक्त झाला पाहिजे मानव. मग आता चिंतामुक्त करण्याकरता तुम्हाला बुद्धियोग पाहिजे, नाहीतर ध्यान योग. जसं जसं मनुष्य ध्यान करतो ना तसे तसे चिंता आणि क्लेश त्याच्या शरीरातून निघून जातात. भजन करतो तसे चिंता निघून जातात. नामस्मरण करतो तशी चिंता विषय निघून जातात. म्हणून बुद्धियोग प्राप्त झाले की माणसाच्या परिस्थितीचा हर्ष आणि शोक राहत नाही. त्याला हर्ष आणि शोक राहत नाही. आता बुद्धिमान पुरुषाला सुख आणि दुःख दोन्ही अप्रिय असतात. कारण सुखामध्ये सुद्धा मनुष्य आळशी होऊन जातो आणि दुःखामध्ये चलित राहतो. दुःख असलं म्हणजे माणूस काम करीत राहतो आणि सुखामध्ये आळशी. हे त्याला कळतं. म्हणजे त्याची बुद्धी काय आहे, चलित आहे. म्हणून काही लोक सुखात सुद्धा बसून नाही राहत. आता तसं काही बाया सून आली की बिलकुल हालतच नाही, ते जड होऊन जात. आता दिवस आले तर खाऊ बी देत नाही देव. तू चलित राहा. पूर्वीच्या बाया बसून का होईना पण घर झाडायच्या, असं कंटाळा नाही करायच्या त्या. कारण चलित राहिलं पाहिजे शरीर, चलन वलन. म्हणून बुद्धिमान लोक कायम उत्साह टिकून ठेवतात, कारण ते शोक करीत नाही. शोकाने माणसाचा उत्साह नष्ट होतो. हे राजा, बुद्धिमान लोक विचारशील असतात. नेहमी प्रत्येक गोष्टीचा विचार करतात आणि शास्त्राचा अभ्यास करतात. किंवा गीतेत काय सांगितलं आहे, याच्यात काय सांगितलं. आणि ईर्ष्याहीन होऊन जातात. कोणाचीच ईर्ष्या करत नाही. संयमी होतात, जितेंद्रिय होतात. म्हणून त्यांना दुःख शोक हे नडत नाही. बुद्धिमान पुरुषाला निश्चय प्राप्त होतो आणि जे बुद्धिमान नसतात त्यांचा निश्चय पक्का राहत नाही. जसा व्यसनी मनुष्य म्हणतो बडबड करताना पत्नीला, तुला सोन्यानं मडून टाकेन, आणि दुसऱ्या दिवशी 10 रुपये दुसऱ्याजवळ मागतो. कशाकरता? कसं आहे? म्हणून मनुष्याचा शोक गेला पाहिजे. चित्ताचा व्यवहार शुद्ध झाला पाहिजे. शोक आणि मोह हे दोन्ही चित्ताला दुःख देतात. शोकाने सुद्धा चित्त खराब होतं आणि अतिमोहाने सुद्धा चित्त खराब होतं. म्हणून नष्टमोहार स्मृतिर्लब्ध्वा, मोह हा नष्ट झाला पाहिजे आणि शोक सुद्धा नष्ट झाला पाहिजे. शोक आणि मोह नष्ट होण्याकरता बुद्धी योग लागतो. जसं काही लोक म्हणतात, रे जास्ती खर्च झाला आहे, जरा लाईट बी कमी वापरा आणि 1 लिटरच्या ऐवजी अर्धा लिटर दूध घ्या. काय केलं त्यांनी? बुद्धियोग वापरून झालेला खर्च कंट्रोलमध्ये केला. लाईट कमी वापरा, गॅस लागेल तेवढाच वापरा, म्हणजे एकदम काटकसर करतात ते. आणि पुन्हा लेवल आले की चालले मग सरळ. पण उसनवार आणून डोक्यावर ओझं करत नाही, कारण त्यांना बुद्धियोग आहे. काय आहे? बुद्धियोग आहे. बुद्धियोगानं जगातले व्यवहार शुद्ध होतात. उत्पत्ती आणि विनाशाचं तत्व माणसाला कळतं. जगात काय उत्पत्ती आहे आणि काय नाश आहे याचं तत्व कळतं. मनुष्याचं पदार्थामधलं ममत्व कमी होत जातं. ज्या वस्तू आहे, ज्या गरजा आहे, त्याच्यावरचं ममत्व कमी होऊन जातं. आणि वस्तूवरचं, पदार्थावरचं ममत्व कमी झालं की मग आपल्या जवळचे जे अतिस्नेही आहे
त्यांच्यावरचं सुद्धा ममत्व हळूहळू कमी होणार. आता बघा, तुमच्याजवळ हा मोबाईल आहे ना, कोणताही मनुष्य तुम्हाला कोणत्या वेळेस कोणतीच बातमी तुम्हाला अडखळून देईल. पूर्वी इतका त्रास होता का? नाही. हो, दर्शन करता करता सुद्धा लोक त्याच्यावर बोलत जातात, देवाकडे पाहत जातात, पुढे चालत जातात. इतकी वाईट परिस्थिती आहे. ती एक बाई तर तिथून बोलते, सकाळी संपूर्ण दर्शन करत करत गेटपाशी 20 मिनिटं बोलत राहते. कशाला मंदिरात फक्त देवाला सांगा, देवाच्या आरशात देवाला मारुतीला दिसतं की बा आले, रामाच्या आरशात रामाचा आरसा काढून टाकला आहे. म्हणजे दोन त्या फोनवाल्याला सांगायला पाहिजे, माझं दर्शन होईपर्यंत थांब, नंतर फोन करतो. जसे ऑफिसमध्ये लेट जाणारे लोक, सिग्नलवर गर्दी होती, तो घरून उशिरा निघतो, पण काय सांगतो तो, सिग्नलवर गर्दी होती, 4 सिग्नल लागतं मला येता येता, बस. कसं आहे सांगून द्या त्याला की मी जरा पैसे मोजतोय, 2 मिनिटांनी फोन कर, आपलं दर्शन करून घ्या. पैसे मोजतो म्हटल्यावर तर तू काहीच बोलणार नाही. कारण अर्थ अशी गोष्ट आहे की सगळे त्याला महत्त्व देतात. म्हणून विषयापासून आसक्तीचा आपोआप त्याग होतो आणि सुखाची वृद्धी होते. आसक्ती कमी झाली की माणसाला सुखच असतं. जो पुरुष विषयाच्या मागे पडतो त्याची आशा वाढत जाते आणि सगळीच आशा जीवनात पुरी होत नाही. आशा नाम निराशा. आशेचं नाव काय आहे? निराशा. निराशा नाम परमम सुखम. माणसाने कधी निराशा ठेवली तर ते परम सुख आहे. मिळालं का? बरं आहे. नाही मिळालं का? बरं आहे. असं आहे. एक गावात एक शिक्षक होते, त्यांना विद्यार्थी घडवायची सवय होती आणि मुलांपेक्षा नातेवाईकांपेक्षा त्या विद्यार्थ्यांवर असं आसक्त प्रेम होतं. म्हणजे तो विद्यार्थी जळगावला आला की दीक्षित गुरुजीला भेटल्याशिवाय जाणार नाही, असं काम होतं. ते विद्यार्थी मोठमोठ्या पदावर होते, पण ते जळगाव शहरात आले की नवी पेठेत जाणार, खालून गुरुजींना हाक मारणार, गुरुजी खाली येणार, गाडीत बसणार, त्याच्या गप्पा मारणार, गुरुजी वरती जायचे नाही. पोर आपल्याला गुरुजीला भेटायचे आहे ना, बस. तर त्यांचे 5 असे मस्त शिष्य होते. ते गेल्यावर या मुलांना त्यांना फोन करायची काही आठवण राहिले नाही. जेव्हा दीक्षित गुरुजी गेले, काही गडबड होते, मी तिथे अंत्ययात्रेला, ते 5चे 5 एका वेळा अचानक आले त्या घरी. ती गर्दी पाहिली, काय झालं? आणि गुरुजी गेले. ते म्हण का रे, आम्हाला कळू नये आणि काय करावं, काल रात्रीपासून आम्हाला तुमची आठवण. पण 5चे 5 ठेवायला आजार होते. हे पोरं बाजूला झाले आणि ते 5 शिष्यांनी त्यांना धरलं. तेव्हा काही अशी तुमची गाडी येत नव्हती, ते स्मशान यात्रेपर्यंत पायी जावं लागत. नंतर पोरांना दिलं त्या 5 शिष्यांनी. पण ते अचानक 5चे 5 आले. एकामेकाला सुद्धा माहीत नव्हतं की गुरुजी गेले. 11:15ची वेळ आहे, वारी वेळ आहे. तर लोक आश्चर्यचकित करायला लागले. असं आहे. आणि हे लोक विसरून गेले, प्रामाणिकपणे त्यांना फोन करायचं विसरून गेले. पण त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे कशी घटना घडते बघा. मी चांगला दिवस लक्षात आहे माझ्या. आणि एका ठिकाणी मुलीनं मला हिस्सा दिला नाही म्हणून प्रेत उचलू देत नव्हती. आता शेवटी प्रेत तर उचलून द्यावं लागेल की नाही स्मशानामध्ये. हिस्से वाटायची गोष्ट नंतर होईल. पण अर्धा पाऊण तास मी गेलो, म्हटलं उचला रे, उचलाच म्हटलं तुम्ही. कोण करतं ते पाहू. मागे सरकून गेली, देऊन उचललं. असं आहे. स्वतःची मुलगी उचलू दे ना, काहीतरी कबूल करा मला.
लक्षात ठेवा. आणि बाहेरचे विद्यार्थी खांदा लावून नवी पेठेतून आम्ही निघालो नाही तर जुने स्टेशन असं करत करत हे याच्याजवळ त्यांनी दिलं पेट्रोल पंपाजवळ पोरांच्या खांद्यात. हा 4 ऑफिसर होते ते मस्त. हा स्नेह नाही, त्यांच्यावर त्यांचं जे प्रेम होतं त्या प्रेमाने त्यांना आकर्षित केलं. म्हणून सुखाची वृद्धी होण्याकरता जो पुरुष विषयाच्या मागे पडतो त्याला तृष्णा त्रास देते. म्हणून कृष्णा घालवी माझी तृष्णा. ज्ञानेश्वर माऊलीनं त्याच्यावर 2 ओवी लिहिल्या आहे. आशा तृष्णेची करी कोंडी. आशा आणि तृष्णेची कोंडी करावी, कारण ती वाढतच जाते दिवसेंदिवस, ती कमी होतच नाही. ते म्हणतात ही अग्नीमध्ये तूप टाकलं की जसा अग्नी वाढत जातो तशी तृष्णा आहे. इच्छा आणि आकांक्षा आणि अपेक्षा ह्या माणसाची तृष्णा वाढवतात. त्यावेळेस माणसाला मग बाकीचं अशुभ कर्म आणि शुभ कर्म हे सगळं भोगावं लागतं. शुभ कर्माचं फळ सुख आहे आणि अशुभ कर्माचं फळ दुःख आहे. मग ज्ञानी लोक काय म्हणतात, जर सुखही तसंच आहे आणि दुःखही तसंच आहे मग ते जे आपल्या नशिबी आहे ते आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज लिहिता आलिया भोगाशी असावे सादर देवावरी भार घालोनिया तोची कृपा सिंधू निवारी साकडे येरी ते बापुडे काय करी. काय करतील ते येरी बापुडे. म्हणून त्यावेळेस स्वयंप्रकाश, मग तुम्हाला असा बुद्धियोग झाला की तुमच्यामध्ये स्वयंप्रकाश येतो. म्हणजे कोण प्रकाशमान होतो, तुमचा आत्मा जो आहे तो प्रकाशमान होतो. तुम्हाला बुद्धियोग कळाला, सुखदुःख समान वाटायला लागलं, आशा तृष्णा कमी झाल्या की तुमचा आतला जो आत्मा आहे तो प्रकाश रूप होतो. जसं ढगाच्या आड आणलेला सूर्य किंवा चंद्र, त्या ढगामुळे प्रकाश येत नाही, पण ढग वाऱ्याने पुढे केला की सूर्य प्रकाश देतो, चंद्र प्रकाश देतो. त्याप्रमाणे आपण उपासना करत गेले की ही आशा आणि तृष्णा कमी होते. उपासनेला दृढ चालवावे, भूदे वसंतासी सदा नमावे. आणि सत्कर्म म्हणजे परोपकार करीत करीत जगत राहा. पण परोपकार करायचा, पण त्याच्यापासून अपेक्षा नाही ठेवायची आपण याचं केलं आहे याने आपलं केलं पाहिजे. फकीर पूर्वी असं म्हणायचे, कर भला तर हो भला, भले का भी भला. तर लोकांना कळायचं नाही याचं काय म्हणतं, कर भला. भला कर म्हणजे भिक्षा नाही, सत्कर्म कर. आत्मा स्वयंप्रकाश झाला की साक्षात्कार होतो आणि त्यावेळेला माणसाचं भय जातं. कोणतं भय जातं? मरण्याचं. मरण्याचं भय. परवा मी एका ठिकाणी गेलो होतो पूजा सांगायला. त्याला म्हटलं का रे आता माझंही काही खरं नाही, माझ्यावरती काही काही जबाबदारी आता तुम्ही कमी करत जा, मी आलोच पाहिजे असं कशाला पाहिजे. तू रडायला लागला का? रडतो काय म्हणलं, आता 72 लाखात जायचीच वेळ येते, अंधाराकडे चालले आपण आता. हां, अजून कसं काय तपासून बिपासून घेतलं का? अरे काही तपास, लोक रात्री तपासतात सकाळी जातात, काय तपासाचा उपयोग होतो? तपासाचा उपयोग रात्री तपासून येतात, सगळं ओके आहे म्हणे, सकाळी नारायण. ते काही असं नाही करायचं. आता प्रत्येक वेळेला मीच आलो पाहिजे असं ठेवू नका म्हटलं, एक एक गोष्टी सोडत राहा. कारण एक सांगितलं पाहिजे, केलं पाहिजे, आमची अपेक्षा ठेवू नका आता. कारण जीवन आहे ना, कशा काय सांगितलं पाण्याचा गुडगुडा. मग आता एवढं सांगितलं सुद्धा आपण उडउड करतो.
गरज कुठपर्यंत, काही काळापर्यंत. समर्थांनी असं सांगितलं, जगाशी शहाणे करून सोडावे. कायम कुबड्या लावून राहू नका, आता आपले आपले पहा. प्रत्येक गोष्टीची गरज नाही आता. म्हणून ते म्हणतात की मृत्यूचं भय उरत नाही. म्हणून विद्वान माणसं प्राण्यांच्या भीतर म्हणजे स्वतःच्या मध्ये क्रोधाचा प्रवेश होऊ देत नाही. कसं म्हणे, तर कासव ज्याप्रमाणे आपले इंद्रिय आत घेऊन घेतं, त्याप्रमाणे विद्वान लोक आपली कीर्ती, स्नेह हे सगळं आवरून घेतात. की बस रे भाऊ, आता जास्ती काही त्रास देऊ, म्हणजे स्नेह ठेवू नका, माझ्यावरून अडवून देऊ नका. ज्याप्रमाणे तो कासव आपले इंद्रिय ताब्यात घेऊन घेतो, त्याप्रमाणे विद्वान लोक जनतेपासून, आप्तांपासून, स्नेहाच्या लोकांपासून लांब होण्याची वृत्ती अंगी आणण्याचा प्रयत्न करीत असतात. जसं आपल्याला घरातल्या व्यवहाराचा कंटाळा आला की मुद्दाम 2-4 गोष्टी चुकीच्या कराय, मग ते केले, पैसे गेले की लोक म्हणतात आता तुम्ही काही हात लावून का, तुम्हाला उमजत नाही. म्हटलं घे तिकडे. पण आपण कशा त्यांना लाल मिरच्या समजतच नाही, मीच जातो. म्हटलं मग आणतच बहीण मिरच्या आणि ठसका लावूनच घे. कारण आपण गेल्यावर करणारच आहे ना. असं आहे ते. धरणगावच्या बाजारात, आंबाड्याच्या बाजारात लोक मिरच्या घालून जायचे. थोडंसं काही भेसळ सापडले काही आणता येत नाही, खुशाचा हाऊस करता. आता लोकांनी जाणं बंद करून दिलं आहे. आता कोणी जात नाही, आयतं तिकट यायला लावून गेलो. नाही तर ते मिरच्या आणायचे लोक वाढवायचे, ते ठोकायचं करायचं. केवढा कुटा नाव ते देठ, ते बी कुटायचे, ते बियाही कुटायच्या आणि मग फोडणीत टाकायचे. केवढा उपाय. आता काही राहिलं नाही. म्हणून स्नेह सुटला पाहिजे. कारण अर्थ आणि काम याच्यावर जास्ती स्नेह असतो. म्हणून स्वयंप्रकाशित आत्माचा साक्षात्कार होणं, ब्रह्मात्माची प्राप्ती होणं, सत्य आणि असत्य, शोक आणि आनंद, भय आणि अभय, प्रिय आणि अप्रिय या सगळ्यांचा लोक त्याग करून टाकतात सज्जन लोक. आणि म्हणून त्यांना त्या दिवसापासून दुःखाचा अवसर येत नाही. याच्याकरता भागवतामध्ये आणि एकनाथी भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये पिंगला नावाच्या वेश्येचं उदाहरण दिलेलं आहे की तिला शेवटी कंटाळा येतो जगाचं. हे लोक कामापुरते माझ्याकडे येतात, त्या दिवसापासून ती सोडून देते जगाला आणि भगवंताच्या नामाला धरून पिंगला आपला उद्धार करून घेते. भीष्म म्हणतात, हे धर्मराजा, त्या ब्राह्मणानं अशी युक्ती राजाला सांगितल्यावर सेनजित राजाच्या चित्त कठोर झालं आणि त्याचं चित्त कठोर झाल्यामुळे तो दुःखातून मुक्त झाला. धर्मराजानं विचारलं की दादाजी, कल्याणकामी माणसाचं कर्तव्य काय, ज्याला आत्मकल्याण करायचं आहे त्याने कसं वागायचं. आणि या विषयामध्ये पिता पुत्रांचा संवाद आहे महाभारतामध्ये. तो उद्या पाहू. उद्या महाराज येणार आहे. महाराज गेल्यानंतर आपण 8:30च्या नंतर पाहू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 कुंडली वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुका गोपाल कृष्ण भगवान की जय. सत्यगुरु राये